केली. दादा, आपण मला वाटतं तिघांमध्येही सगळ्यात जास्त अनुभव अर्थ खात्याचा आपल्यालाच असेल आणि एकंदरीत जेव्हा लाडकी बहीण योजना आपण तिघांनी मिळून आणली तेव्हाच आपण रोखठोक आहात. आपण नक्कीच सांगितलं असेल की जे आपण आत्ता म्हणत आहात की पैशाचं सोंग आणता येत नाही, तुम्ही हे त्या दोघांना सांगितलं होतं का, फडणवीस आणि शिंदेंना? त्यावेळेलाही तुमची काय भूमिका होती? सरिताताई, मी ते जर सांगितलं असतं तर आम्ही परत आलो असतो. पहिल्यांदा सरकार कसं येईल हे बघणं. आम्ही काही साधू संत नाहीये. आम्ही बरं ठीक आहे, ह्या विरोधी पक्षात बसायचं, बरं विरोधी पक्षात बसू. आम्हाला आमचं काही विजन आहे, ते आपल्याला प्रत्यक्षात कृतीत आणण्याच्या करता केंद्रामध्ये मजबूत नेतेगण आहेत, स्थिर सरकार आहे आणि त्यांची मदत घेऊन आणि राज्याचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढवून आपण ह्याच्यातनं मार्ग काढू, असं कुठंतरी एक मनातलं भाग सांगत होता की आपण त्या ठिकाणी जाऊ. आणि ज्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या व्यक्तीला साधारण सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कारण त्यांनी 5 वर्ष कारभार केलेला आहे. आर्थिक शिस्तीबद्दल आपण बोललात. एक समजून घेण्याचा प्रयत्न करते की ही जी काही आर्थिक शिस्त आहे, काही काळ आपल्या राज्याच्या विकासाची गती त्यामुळे कमी होणार आहे का? राज्याच्या विकासाची गती कमी होणार नाही. त्याचं कारण असं आहे, आपल्या इथं म्हणजे विकास म्हणजे विकास कामांची होता महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं